माऊली रामकृष्ण हरी. या झाडाला आरोग्याचा कल्पवृक्ष का म्हणतात हे थोड्याच वेळात तुम्हाला समजेल. हिंदीमध्ये अशी म्हण आहे, नीम का खाया और बड़ों का सिखाया, शुरू में कड़वा लगता है बाद में मीठा. तर घराजवळ हे कडुनिंबाचे झाड मुद्दाम लावा. हवा शुद्ध राहते, आरोग्याच्या तक्रारी बिलकुल उद्भवत नाहीत. याची फळं किरणीच्या फळाप्रमाणे असतात, त्याला निंबोळी असं म्हणतात. आता फुलं लागलीत बघा. याच्या बियाच्या मगजापासून कडुनिंबाचं तेल तयार केलं जातं. हे खाजेवर तेल हटकून तुमची खाज बरी करते. सांध्यांची सूज असेल सुद्धा तुम्ही लावू शकता. उवा झाल्या, लिखा झाला, यावरती याच्या बिया वाटून डोक्यावरती लेप लावताय, उवा लिखा मरून जातात. मूळव्याध्यावरती सुद्धा याच्या बियाचं आतलं जे काही मगज असतं ते तेलामध्ये खलून मोडावरती लावताय, मोड वाळून जातो, सुकून जातो. इतकं हे प्रभावी आहे. कडुनिंबाच्या पानांचा रस चांगला असतो म्हणून ते प्यायची संख्या भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. तुम्ही अतिरेक करताय तर मैथून इच्छा कमी होऊन जाते. तरुणांनी याकडे लक्ष द्यावं. बाळंतपणामध्ये आईला याचा पानांचा रस जर प्यायला देताय तर आईला, बाळाला त्वचारोग किंवा सर्दी पडसं होत नाही. यामुळे याला बाळंत निंब असं म्हणतात. याच्या काही झाडापासून पाणी निघतं, याला निंबमद्य म्हणतात. कमालीचा अशक्तपणा, थकवा, TB, एड्ससारख्या आजारामध्ये ते प्रभावी म्हणून काम करतं. पायाला भेगा पडल्या तर कडुनिंबाच्या तेलामध्ये मेण टाकून जर तुम्ही लावताय तर आग कमी होऊन जाते. पूर्वीच्या काळी देवी, कांजण्या याच्या 7 पुष्कळ प्रमाणात येत. निंबोळ्या वाटून त्याचं पाणी जर पिलं तर साथीच्या रोगापासून अटकाव येत असतं. अतिशय उपयुक्त असं हे झाड आहे. तुम्ही मुद्दाम लावा. पाण्यामध्ये तुम्ही कडुनिंबाची पानं टाकून लावताय, खास बरी होईल.